या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. लोकशाहीर गणपती कृष्णा सातपुते यांच्या स्मरणार्थ आयोजित शाहिरी प्रबोधन कार्यक्रमात शाहीर नामदेव निकम यांनी नव्या पिढीने त्यांच्या शाहिरी कलेचा वारसा जतन करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 46 ज्येष्ठ व युवा शाहीर सहभागी झाले होते. गणपती सातपुते यांच्या अमोघ वाणी, पहाडी आवाज आणि समाज जागृतीच्या शाहिरी कार्याची आठवण सर्वांनी करून दिली. प्रत्येक शाहिरानं आपल्या कलाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमात शाहीर नामदेव निकम, रवींद्र दाभाडे, सुभाष तोंदले, संजय देसाई, दिलीप गणपुले, बंडराव कांबळे, रामदास सातपुते, किरण पवार, सागर चौगले, विठ्ठल कांबळे, आनंदा कुरळे, युवराज मालम, बाळासो कांबळे, रंगराव पाटील, संजय इंगळे, शाहीर धोंडीराम नलवडे सर, शिवाजी सारंग, बबन खवरे, बाजीराव व बबन सातपुते आदींसह अनेक शाहिरांची उपस्थिती होती. वाद्य वृंदात पेटीवादक बाळू शिंदे व मारुती पाटोळे, ढोलकी वादक प्रकाश कांबळे, स्वप्नील चव्हाण, रवी कांबळे, दत्ता कांबळे यांनी सहभाग घेतला. सर्व शाहिरांचा स्मृतिचिन्ह व मानधन देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत मोहन सातपुते यांनी केलं, तर आभार कुंडलिक शिरसेकर यांनी मानले. कार्यक्रमात शाहीर गणपती सातपुते यांचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा शाहिरी वारसा युवा शाहीर रामदास सातपुते यांनी पुढे न्यावा अशी कुटुंबियांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या दप्तर व शाहिरी साहित्याचं हस्तांतरण रामदास सातपुते यांच्याकडे करण्यात आलं. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी शेंडूरहून अजित बोडके.